झी24 तास एक पाऊल पुढे। जी मला सांगा, का होऊ शकणार नाही? त्याला मुळामध्ये राजकीय इच्छाशक्ती लागते। यांच्याकडे अशी इच्छाशक्ती नाही आहे। फक्त स्टंटबाजी करायची आहे। मुख्यमंत्र्यांनी प्लास्टिक बंदीची घोषणा केली आणि गुटखा बंदीची घोषणा केली। हा गुटखा बंद करण्याला ह्याच्यापूर्वी कोणी रोखलं होतं? म्हणजे आपण आता हा परत एक राजकीय विषयाकडे जाऊ शकतो, पण मराठी पाट्या दुकानावर लागल्या पाहिजे, कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे। का होऊ शकली नव्हती? राज ठाकरेंनी एक खळफटाक काय खटाक केल्याबरोबर सगळ्या पाट्या बदलल्या। मग ह्यांची सत्ता आहे ना इकडे, सत्ता असून सुद्धा जर हे करू शकत नसतील आणि विचार करू म्हणून कालच्या याच्यामध्ये सांगतायत ते अजून करू बिरू असं ठाम निर्णय वगैरे काहीच नाहीये। मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आणू। मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 31 मे हा खरं तर कॅन्सर विरोधी किंवा तंबाखू विरोधी दिन एका अर्थाने होता। त्या दिवशी हे जाहीर न करता हे त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाहीर करण्यामागे काय गौडबंगाल असेल? काय वाटतं तुम्हाला? नाही, मी असं बघितलं की पूर्वी अजित पवार खूप कमी बोलायचे। उपमुख्यमंत्री बांधल्यापासून मला वाटतं कदाचित त्याच्या आधी आर पटेल खुर्चीवर असतील, त्यांची सवय करायची त्यांना लागली असेल, मला माहित नाही हा भाग। पण घोषणा करत राहायच्या, अंमलबजावणीच्या नावाने मात्र कुठे कसे ठोस असं काही दिसत नाही। जसं केंद्रात महागाई कमी करण्याचे विषय असतील, अनेक विषय असतील, 100 दिवसात कमी करू, पेट्रोल गॅस दरवाढ, म्हणजे लोकांचं सगळंच जीवन असह्य झालंय। लोकांचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी वळवण्यासाठी वेगळे स्टंट केले जातात, त्यातला हा एक भाग असावा। माधवराव, लोकांचं लक्ष वेधण्याकरता बदलण्याकरता हा एक केलेला स्टंट आहे। मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो राजकीय नाही आहे। केंद्र सरकारचे निर्देश आहेत, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्या राज्यात आहे त्यातल्या काही राज्यात आहे, परंतु काही राज्यात तुम्ही सुद्धा गुटखा बंदी करू शकलेले नाही आहात। ज्या गुजरातचे गोडवे आपण गाता, ज्या गुजरातचं मॉडेल संपूर्ण भारतापर्यंत समोर ठेवता, त्या गुजरातमध्ये सुद्धा अजूनही गुटखा बंदी आलेली नाही। काय म्हणाल तुम्ही? या घोषणेचं स्वागत कराल? काय प्रतिक्रिया द्याल? आता डॉक्टरांनी तर सांगितलेलं आहे की काय याचे दुष्परिणाम आहेत, काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, गुटखा बंदीचं स्वागत करायला काहीच अडचण नाही, केलं पाहिजे। फक्त ते किती मोकळ्या मनाने करता येईल हा प्रश्न आहे। कारण आपल्या मागे मटका बंदी, दारूबंदी, डान्स बार बंदी या सगळ्यांचा गेल्या 12-13 वर्षातला अनुभव आहे की या सगळ्या बंद्या झाल्या, यातलं काय काय खरंच बंद आहे? मटका आज कुठेही चालू आहे, डान्स बार चालू आहेत, दारूच्या बाबतीत तर काय बोलायची सोय नाही। तर मग जे आपण करू शकत नाही अशा घोषणा हे कशासाठी करतात? माधवराव, मला तुमचा थेट प्रश्न आहे की दारूबंदी तुम्ही गुजरातमध्ये केलीत, मग तिथं गुटखा बंदी करायला काय प्रॉब्लेम होता? आता गुजरातचं मी कसं सांगू? तुमच्या पक्षाचं धोरण काय याच्यावर? पक्षाचं धोरण आहे। आता त्यांनी गुजरातमध्ये काय केलं आणि काय केलं नाही याचं उत्तर मी नाही देऊ शकत। म्हणजे एक प्रकारे तुम्ही मान्य करता की गुटख्याची अशी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात एक लॉबी आहे, त्या लॉबीचा दबदबा आहे, त्या लॉबीचा दरार आहे, त्याचा धाक आहे, पॉलिसी मेकिंगवर त्यांचा एक परिणाम होत असतो। मी असं काही नाही, एक सेकंड, मी असं काही मान्य केलेलं नाही। मग का होत नाही? मी आपल्याला सांगितलं ना की मी महाराष्ट्रापुरतं बोलू शकतो। तुम्ही जर मला गुजरातमधलं, अंदमान निकोबारमधलं आणखीन कुठलं तरी विचारलं तर त्याचं उत्तर मी नाही देऊ शकणार। पण तुम्ही एक मान्य कराल की त्या राज्यात गुटखा बंदी नाही तुमच्या, एवढं तर मान्य कराल? ते असेल ती वस्तुस्थिती असेल ती असेल। नाही, यातला एक भाग असा आहे की आपण बघतो आज गुटखा बनवण्याचा टोटल टर्नओव्हर जो आहे तो 50,000 कोटीचा आहे। 50,000 कोटीमध्ये यांचं प्रॉफिट मार्जिन आवाच्या सवा आहे। हे जसं म्हणाले डॉक्टर साहेब जसं म्हणाले तसं याच्यामध्ये अनेक घातक रसायनं सुद्धा आहेत किंवा जे धातू आहेत, ज्या गोष्टी आहेत आणि त्या आकर्षित एकदा घेतल्यानंतरही सवय लागते आणि ह्याचाच नेमका ऍडव्हान्टेज घेऊन ही सगळी माणसं सिस्टीम मॅनेज करू पाहतात। 50,000 कोटीचा टर्नओव्हर ही छोटी गोष्ट नाही। जसं मेडिकल कंपन्या आपल्या इकडे जसं हवे तसे रेट वाढवून घेतात आणि हव्या त्या पद्धतीने लुटमार करतात, सेम प्रकार आज गुटख्याच्या बाबतीमध्ये। गुटखा बनवणारे सगळे व्यावसायिक आज जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांवरती कंट्रोल ठेवून असावेत। गुटखा बनवणारे सर्व जे उद्योजक आहेत त्यांचा राजकारण्यांवर प्रचंड मोठा प्रभाव आहे आणि त्यामुळेच गुटखा बंदीचं हे जे सगळं घोषणा आहे ती हवेत विरेल की काय अशी शंका संदीप आचार्य यांनी व्यक्त केली आहे। मला जायचंय अनिल देशमुख यांच्याकडे। अनिल देशमुख आपल्याशी आता चर्चेत सामील होत आहेत। अनिलजी, मला सांगा, याच वेळेला नेमकी घोषणा करायचं नेमकं कारण काय होतं? हॅलो, 31 मेला तंबाखू विरोधी दिन होता, त्या दिवशी घोषणा करायचं टाळून राष्ट्रवादीच्या मेळाव्यात याची घोषणा करायचं कारण काय होतं? नाही कसं आहे,
घोषणा करायचं याच्यामध्ये एकच मी आपल्याला सांगतो की 10 वर्षापूर्वी जेव्हा राज्य शासनाने हा निर्णय घेतला होता तेव्हा मी पुढे खात्याचा या खात्याचा मंत्री होतो. त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला होता की महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी केली पाहिजे. त्यावेळेस आम्हाला अतिशय लिमिटेड राज्य शासनाला अधिकार असताना सुद्धा त्यावेळेस आम्ही पुढाकार घेतला. त्या खात्याचा मंत्री मी त्यावेळेस होतो आणि अतिशय त्यावेळेस आम्ही गुटखा बंदी केली. त्याला मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या लोकांनी केलं. हायकोर्टात केस गेली. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने सुद्धा राज्य शासनाच्या बाजूने निर्णय दिला आणि राज्य शासनाच्या बाजूने निर्णय देऊन त्यांनी हा निर्णय राखून धरला. त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने नंतर जो निर्णय दिला त्याच्यामुळे आम्हाला राज्यामध्ये ही गुटखा बंदी त्यावेळेस उठवावी लागली होती. कारण की अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय प्रभावी पद्धतीनं आम्ही राज्यामध्ये ही गुटखा बंदी त्यावेळेस आम्ही राबवत होतो. पण केंद्र शासनाने त्यावेळेस माफ करा सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस निर्णय दिल्यामुळे आम्हाला शेवटी गुटखा बंदी राज्यात उठवावी लागली. आपल्याला एकच सांगतो की आता हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे की केंद्र शासनाने याच्यामध्ये आता नियमामध्ये थोडा बदल केलेला आहे आणि तो बदल झाल्यामुळे आता 100% अधिकार हा राज्य शासनाला आहे. पहिले तो मर्यादित अधिकार राज्य शासनाला होता. मर्यादित अधिकार असताना सुद्धा आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला होता. आता तर केंद्र शासनाने याच्यामध्ये नियमामध्ये बदल केल्यामुळे आता राज्य शासनाला हा गुटखा बंदी करण्याचा अधिकार आहे. त्याचा फायदा राज्य शासनाने घ्यायचा ठरवलाय आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जी नुकतीच घोषणा केली याचं कारण असं आहे की केंद्राने नुकताच निर्णय घेतलेला आहे की आता याचा अधिकार राज्य शासनाला आहे आणि शासन निर्णय घेऊ शकतो. आणि म्हणून माननीय अजितदादा पवार यांनी तशी महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी झाली पाहिजे याच्यासाठी निर्णय म्हणजे 100 कोटीचा कराचा जो महसूल आहे त्यावर पाणी सोडायला एक प्रकारे हे शासन तयार आहे असं स्पष्ट विधान आपण कराल. कसं आहे की मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस सुद्धा मी या खात्याचा मंत्री असताना आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा आम्ही निर्णय घेतला होता की याच्यावर 100-200 कोटी जरी आपल्याला रेव्हेन्यू बुडत असला राज्य शासनाचा तरी हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि मोठ्या प्रमाणात या गुटख्याचे अधीन आमचे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात खास करून कॉलेजची मुलं कॉलेजचीच नाही पण शाळेची मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे किती मोठा रेव्हेन्यू जरी राज्य शासनाला मिळत असला आणि मिळतोय सध्या त्याचा विचार न करता महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी करावी अशा पद्धतीचा जो माननीय अजितदादा पवार यांनी जो तिथे घोषणा केली की शासन याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेईल ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि गुटखा बंदी महाराष्ट्रामध्ये झालीच पाहिजे. 10 वर्षापूर्वी प्रयत्न केला पण थोडं त्यावेळेस अधिकार थोडे कमी होते राज्य शासनाला म्हणून त्याची अंमलबजावणी आम्ही करू शकलो नाही. पण आता अधिकार आल्यामुळे राज्य शासनाने त्याची बंदी केलीच पाहिजे या मताचं मी आहे. अनिलजी घोषणा अतिशय चांगली आहे परंतु याच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येणार आहेत. आता मला घ्यायचा एक ब्रेक नंतर मी तुमच्याशी पुन्हा चर्चा करणार आहे. माझ्याबरोबर अनेक नामवंत पाहुणे सुद्धा आहेत. सर्वजण तुमचं मत जाणू इच्छितात. आपण पुन्हा चर्चा करणार आहोत एका ब्रेक नंतर. पाहत राहा, कुठेही जाऊ नका. झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.